नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपर स्टडी कॉर्नर मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, कोडिंग डिकोडिंग हा जो टॉपिक आहे, सांकेतिक भाषा ज्याला आपण म्हणतोय, तर तो टॉपिक आज आपण इथे कव्हर करायला सुरुवात करणार आहोत. कसे आहात सर्वजण कमेंट करून जरूर सांगा. आणि बघा, आजचा जो टॉपिक आहे महत्त्वाचा टॉपिक आहे. टीसीएस पॅटर्नने होणाऱ्या परीक्षा असतील किंवा आयबीपीएस पॅटर्नने होणाऱ्या परीक्षा असतील, सर्वांमध्ये विचारला जाणारा जर प्रश्न असेल तर तो असणार आहे कोडिंग डिकोडिंगचा. प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्ही बघा, तुम्हाला प्रश्न हा येणार म्हणजे येणार. ओके, तर बघा, सांकेतिक भाषेवर विचारल्या जाणारे जे प्रश्नांचे प्रकार आहेत ते आपण समजून घेऊयात. पहिले बघा, आपल्याला लेटर बेस कोडिंग डिकोडिंग म्हणजे जसे की समजा बघा, आता गणेश माझं नाव आहे, तर GANESH याला एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, आता समजा जी चा अपोजिट टी झाला, ए चा अपोजिट झेड झाला, एन चा अपोजिट एम झाला, ई चा अपोजिट व्ही झाला, एस चा अपोजिट एच झाला, एच चा अपोजिट एस असं कोड केला असेल, तर दिनेश या शब्दाचा कोड काय असं आपल्याला विचारलं जाईल. म्हणजे आपल्याला लॉजिक फाइंड आउट केला, पण विरुद्ध अक्षरे आहेत असं आपण बघितलं, आणि त्याच्या बेसवर आपण दिनेश नावाचा कोड जो आहे तो आपण सांगणार. ठीक आहे, असे जे प्रश्न असतात त्याला आपण म्हणतोय लेटर बेस कोडिंग डिकोडिंग. अच्छा, नंबर बेस कोडिंग डिकोडिंग. आता नंबर बेस कोडिंग डिकोडिंग, आता समजा बॅटला 23 लिहिलं समजा, तर आपण काय म्हणणार की बी 2 वर येते, 1 वर येते, टी 20 वर येते. टोटल केली अक्षरांचे जे स्थानीय मान आहे त्यांची टोटल केली तर आपल्याला किती भेटतंय? 23 भेटतंय. म्हणजेच आपण त्या हिशोबाने आपल्याला जर बॉलचं कोड विचारलं तर ते आपण काढू शकतो की सर बी 2 वर येते, 1 वर येते, एल 12 वर, एल 12 वर, 12 12 24 25 2 27 होईल. म्हणजे अशा पद्धतीने जे उत्तर काढणार त्याला आपण नंबर बेस कोडिंग डिकोडिंग म्हणतोय. थर्ड जो टाइप आहे त्याला आपण म्हणतोय सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग, ज्याच्यामध्ये प्रत्येक शब्दासाठी एक कोड जो आहे तो आपल्याला बघायला भेटेल. मल्टिपल लाईन्स दिल्या जातात, प्रत्येक लाईन मध्ये असणारे जे शब्द आहे त्या प्रत्येक शब्दासाठी एक कोड असतं, आणि तो कोड आपल्याला ओळखायचा असतो आणि उत्तर काढायचं असतं. आणि शेवटचा जो टाइप आहे तो आहे कंडिशनल कोडिंग डिकोडिंग. याच्यामध्ये काही अटी दिल्या जातात. बघा, एक टेबल दिला जाईल प्रत्येक, आता वरती जो पार्ट आहे मग त्याच्यामध्ये समजा लेटर्स आहेत, त्याचा कोड नंबर फॉर्मॅट मध्ये दिला, किंवा वरती लेटर नंबर सिम्बॉल्स आहेत त्याचा काही कोड दिला. ठीक आहे, असं काही वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं कोड केलं जात आहे. तर ते आपण या ठिकाणी ओळखून त्याच्यामध्ये लागलेला जो लॉजिक आहे तो बघायचा. ठीक आहे, आणि ज्या दिलेल्या अटी आहेत त्या अटींमध्ये काय करायला सांगितलं एक्झॅक्टली ते ओळखून आपल्याला उत्तर काढायची असतात. आणि असं जो टाइप आहे त्याला कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात. तर आजच्या सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टाइप जो आहे सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग, तो टाइप आपण कव्हर करणार आहोत. आता इथे लॉजिक्स जे आहेत हे जे दिसत आहेत, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, ओव्हल कॉन्सोनंट प्लेस व्हॅल्यू, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू, अपोजिट लेटर्स, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर, सिंगल डिजिट कन्व्हर्जन्स, हे जे लॉजिक्स आहेत ते लॉजिक जनरली लागले जातात लेटर कोडिंग नंबर कोडिंग मध्ये. ओके, आणि पॅटर्न लागले जातात लेटर कोडिंग नंबर कोडिंग मध्ये, जसं स्ट्रेट पॅटर्न, क्रॉस पॅटर्न, पार्टिशन हे देखील लागले जातात. आता हे इथे ठेवण्यामागचे कारण तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता माझा एक टास्क तुम्हाला असेल आज की 3 गोष्टी तुम्ही पाठ करा. बघा, जे प्लेस व्हॅल्यू जे लेटर्सचे आहेत, जे लेटर्स आहेत, लेटर्सची प्लेस व्हॅल्यू म्हणजे ए 1 वर येते, बी 2 वर येते, सी 3 वर येते, अशा पद्धतीने पाठ करायचे. दुसरा, अपोजिट लेटर्स प्रत्येकाचे पाठ करायचे, म्हणजे जसं की ए च्या विरुद्ध झेड, बी च्या विरुद्ध वाय, सी च्या विरुद्ध एक्स, असं प्रत्येकाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू, जे उलट स्थानीय मान जे आहे, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू म्हणजे जसं की बघा, आता नॉर्मली बघितलं तर ए डावीकडून पहिला आहे परंतु उजवीकडून 26वा आहे. म्हणजेच काय झालं, ए ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे आणि रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू ही 26 आहे, हे लक्षात ठेवा. आता रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूचे टोटल नेहमीच 27 येत असते. जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू माहिती असेल, समजा ए 1 वर येते, तुम्ही 27 मधून 1 वजा केलं 26 भेटते, ती 26 रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आहे. समजा क्यू 17 वर येते, आता क्यू ची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती 17 आहे, परंतु रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू माहिती नाही तुम्हाला, मग तुम्ही 27 मधून 17 वजा करा, 10 भेटेल. ते 10 जी आहे ती 10 काय आहे, क्यू ची रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आहे. आणि 10 वर येणारा जो अक्षर आहे जे, हा क्यू च्या विरुद्ध आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, चला, म्हणजे या 3 गोष्टींचा टास्क तुम्हाला मी दिलेला आहे, ते कम्प्लीट तुमचं करायचं काम जे आहे ते तुमचं आहे, लक्षात घ्या.
चला आता आपण बघा जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत आणि ते प्रश्न असणार आहेत सबस्टिट्यूशनल कोडिंग डिकोडिंग. सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग मध्ये बघा आपल्याला प्रश्न कसे भेटतात, लक्ष देऊन ऐका. बघा आता प्रश्न समोर दिसते आपल्या, प्रश्न समजून घ्या काय दिलंय, कसं दिलंय, कशा पद्धतीने उत्तर काढायचंय. ठीक आहे, तर बघा आजच्या दिवसातील आपला पहिला प्रश्न असा आहे, आपल्याला काय दिलंय कोडिंग डिकोडिंग मधला पहिला प्रश्न दिलाय. इन अ सर्टन कोड लँग्वेज, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये बोट इज इन रिव्हरला बीटी ओई पीक्यू व्हीयू असं कोड केलेलं आहे. फिश स्विम इन रिव्हरला ओई पीक्यू डब्ल्यू आय एस एच असं कोड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा फिश फ्राय इज गुडला एस एच व्ही यू आर टी डी असं कोड केलेलं आहे आणि गुड फ्राय इज टेस्टला व्ही यू डी बी एन आणि आर टी अशा पद्धतीने कोड केलेला आहे. आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय व्हॉट इज द कोड फॉर इज. इज या शब्दासाठी असणारा जो कोड आहे तो कोड काय आहे हे आपल्याला विचारलंय. कसं उत्तर काढणार बघा आता. आता तुम्हाला कसं उत्तर काढायचं, आता इज हा शब्द जो दिसतोय तो कुठे दिसतोय ते बघायचं. जो इज शब्द दिसतोय बघा इथे दिसतोय इज, सेकंड लाईन मध्ये नाहीये, थर्ड लाईन मध्ये दिसतंय इज, फोर्थ लाईन मध्ये दिसतंय इज. बघा फर्स्ट थर्ड अँड फोर्थ लाईन मध्ये इज हा शब्द दिसतोय. याचाच अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो, की या तिन्ही लाईन मध्ये फर्स्ट थर्ड अँड फोर्थ लाईन मध्ये आपल्याला इजचा कोड भेटणार आहे. मग तो कोड काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर थोडस काही बघा लाईट फ्लक्च्युएशन मध्ये सिस्टम रिस्टार्ट झालंय, तर एकदा थोडस 2 मिनिटाची प्रतीक्षा करा. आपलं सिस्टम ऑन झालं की आपण कंटिन्यू करू की इजचा कोड जो होता तो एक्झॅक्टली काय होता. ओके, जस्ट अ मिनिट. चला बघा आता आपल्याकडे जो शब्द आला होता त्या शब्दामध्ये आपल्याला या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की बाबा जो इज आहे त्याचा कोड काय. तर फर्स्ट थर्ड अँड फोर्थ लाईन मध्ये इज दिसत आहे. तर त्याच्यावरून बघा आता बीटी इथे आहे, इथे नाहीये, बीटी कॅन्सल. ओई इथे दिसते, ओई इथे दिसत नाही, पीक्यू इथे दिसत नाही. राहिलं काय मग व्हीयू राहिला. एक जो कोड होता तो काय राहिला व्हीयू. म्हणजेच हा जो व्हीयू आहे व्हीयू व्हीयू आणि व्हीयू या तिन्ही ठिकाणी व्हीयू दिसतंय. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जो भेटला आपल्याला त्या फर्स्ट क्वेश्चनचं जे आपला आन्सर आला ते फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर जो येते ते आपलं काय येतंय व्हीयू. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर सेकंड जो दिलेला आहे त्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर खालील पैकी काय येईल. चला तर ते पाहूयात आता या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते काय येईल. आता हाऊ इज द वर्ड टेस्ट कोडेड इन द गिवन कोड लँग्वेज. आता एक शब्द दिलेला आहे टेस्ट, या शब्दाचा जो कोड आहे तो कोड आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे की बाबा रे कोड काय येईल हे आपल्याला विचारलं. आता इथे बघा आपण जो दिलेला शब्द आहे टेस्ट फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड लाईन मध्ये नाहीये, थर्ड लाईन मध्येही नाहीये, फोर्थ लाईन मध्ये दिसते. आता फोर्थ लाईन मध्येच फक्त कोड भेटेल ना याचा. आता तुम्ही व्हीयू बघितलं तर इजचा कोड होता. आता डी वर रिपीट झाल्याचं दिसतंय, वर टेस्ट वर्ड नाहीये म्हणजे तो कॅन्सल झाला. आता एक युनिक कोड आपल्याला पाहिजे. आता बीएन आणि आरटी मध्ये बघा आरटी वर रिपीट झालं गेलं म्हणजेच काय झालं रे राहिलं उरलं काय बीएन उरतंय. आणि बीएन उरतंय म्हणजेच काय झालं बीएन आपलं इथे दिसतंय, पर्याय बी दिसतंय. ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. काय उत्तर आलं आपलं ऑप्शन बी. काय केलं बघितलं, समजलं. चला आणखी प्रश्न आपण घेऊ यावर आधारित म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हे लक्षात येऊन जाईल. आता आपल्याला विचारलंय व्हॉट इज द कोड फॉर रिव्हर. आता रिव्हर या शब्दाचा जो कोड आहे तो काय आहे विचारलाय. तर रिव्हर शब्द बघा तुम्हाला फर्स्ट लाईन मध्ये रिव्हर शब्द दिसतोय, सेकंड लाईन मध्ये रिव्हर शब्द दिसतोय, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाहीये. फक्त 2 लाईन मध्ये आपल्याला रिव्हर शब्द दिसतोय. तर रिव्हर शब्दाचा कोड जो आहे तो रिव्हर शब्दाचा कोड दोन्ही लाईन मध्ये भेटेल आपल्याला, फर्स्ट अँड सेकंड. आता बघा फर्स्ट लाईन मध्ये इथे बीटी दिसतंय, सेकंड मध्ये नाहीये. इथे ओई दिसतंय, इथे ओई आलंय बघा, इथे ओई इथे ओई आलेला आहे. ओई इकडे नाहीये. परंतु लगेच असं घाई मध्ये ओई सिलेक्ट करू नका. पुढे आणखी बघा पॉसिबिलिटी असू शकते, एकापेक्षा जास्त कोड असतात. ठीक आहे, आयदर ऑर फॉर्मॅट मध्येही उत्तर भेटतात.
अच्छा बघा, पीक्यू इथे आहे, इकडे नाहीये, इकडे नाहीये, म्हणजे पीक्यू देखील कोड होऊ शकतो. व्हीयू जो आहे तो कॅन्सल, कारण तो इकडे थर्ड लाईन मध्ये आलाय. म्हणजेच काय झालं रे, आता ओई किंवा पीक्यू, ओई किंवा पीक्यू हे आपलं काय असेल, मग उत्तर असेल ओई और पीक्यू. ठीक आहे. म्हणजेच बघा, आता ओई देखील दिलंय, पीक्यू देखील दिलंय, तर हे जे उत्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल ते कांट बी डिटरमाइंड. म्हणजेच या ठिकाणी निश्चितपणे निर्धारित करू शकत नाही आपण कोड एक्झॅक्टली ओई आहे की पीक्यू आहे. क्लिअर प्रशांतजी, क्लिअर झालं प्रश्न? चला चला चला, पटापट सांगायचंय प्रत्येकाने, व्यवस्थितरित्या बघा, उत्तर द्यायची आहेत, प्रॉपरली उत्तर द्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. आता प्रश्न क्रमांक 4 असं दिलेलं आहे, इन अ सर्टन कोड लँग्वेज. बघा, आपल्याला काय विचारलंय, चिकन फ्राय इज कोडेड ॲज DEWQ, देन व्हॉट विल बी द कोड फॉर गुड. गुडचा कोड काय असेल असं विचारलं. आता बघा, तुम्ही समजून घ्या, इथे गुड हा जो शब्द दिलेला आहे तो फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड लाईन मध्ये गुड वर्ड दिसते, फोर्थ लाईन मध्ये गुड वर्ड दिसते, थर्ड अँड फोर्थ लाईन मध्ये हे दोन दोन ठिकाणी गुड वर्ड आलेलं आहे. आता बघा, गुड इथे आणि इथे दिसतंय, SH इथे नाहीये, कॅन्सल. व्हीयू वर देखील आलंय, कॅन्सल. राहिलं काय, आरटी इथे दिसतंय, डी इथे दिसतंय, डी इथे दिसतंय. म्हणजे आरटी किंवा डी असं सध्या स्टेजला आपल्याला भेटलेलं आहे, आरटी किंवा डी. परंतु इथे तुम्ही बघाल तर चिकन फ्राय जे आहे त्याचा कोड DEWQ दिलाय, म्हणजे हा जो डी जो आला तो कॅन्सल केला आपण. मग डी जर याच्यामध्ये जर कन्सिडर केलेला आहे तर आपल्या लक्षात येईल की बाबा रे सर, फ्राय हा जो वर्ड होता, फ्राय साठी डी वापरला. जर फ्राय साठी या पर्टिक्युलर वर्ड मुळे, या कंडिशन मुळे फ्राय साठी डी जर काउंट होतोय, उरलेला आरटी जो आहे तो आरटी हा गुडचा कोड असेल, आणि मग आपलं जे उत्तर येईल ते उत्तर येईल पर्याय डी आरटी. काय उत्तर आलं आपलं? ऑप्शन डी आरटी हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. आता बघा, आपण प्रश्न क्रमांक 5 जो दिलाय त्याच्यामध्ये असं दिलंय, हाऊ विल द स्टेटमेंट बोट हाऊस स्विम बी कोडेड ॲज इन द गिव्हन कोड लँग्वेज. आता बोट शब्दाचा कोड, हाऊस शब्दाचा कोड आणि स्विम शब्दाचा जो कोड आहे, हे तिन्ही कोड आपल्याला या ठिकाणी शोधावे लागतील. ठीक आहे, आणि त्याच्या बेसवर आपल्याला जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला द्यावं लागेल. चला, आता इथे बघा, बोट हाऊस स्विम, बोट हाऊस स्विम. ठीक आहे. अच्छा, मग आता इथे काय होतं ते बघूयात. आता बघा, बोट इथे दिसते फर्स्ट लाईन मध्ये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाहीये. बोटचा कोड जर बघायला गेलो तर बीटी रिपीट झालंय, नाही. ओई ओई रिपीट झालं, पीक्यू रिपीट झालं, व्ही रिपीट झालं, म्हणजे बोटचा कोड आहे बीटी आहे. ठीक आहे. चला, आता पुढे जाऊयात आपण. हाऊस, हाऊस इथे इथे नाहीये, इथे नाहीये, इथे नाही, इथे नाही. ठीक आहे, चालेल, त्याला बाजूला ठेवू आपण. स्विम, हा स्विम इथे दिसला, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाहीये. आता बघा, ओई रिपीट झाला होता, पीक्यू रिपीट झालाय. आता डब्ल्यू आय इथे नाही दिसत आहे, इकडे नाही दिसत, SH इथे रिपीट झालाय, म्हणजे डब्ल्यू आय राहिला स्विमचा कोड. ठीक आहे. मग आता हाऊस जो आहे, हाऊस हा वर्ड जो आहे तो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कुठल्याही लाईन मध्ये नाहीये. म्हणजे हाऊस शब्दाचा जो कोड असेल तो एक न्यू कोड आपल्याला बघायला भेटेल. कारण बघा, हे चायनीज कोडिंग असतं, इथे काय असं पर्टिक्युलर लॉजिक नाहीये की कसं बनवलंय त्याला. आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत, ज्या पद्धतीने आपल्याला ही माहिती भेटते त्याच्या पद्धतीने आपण विचार करणार आहोत. आता हाऊस वर्डचा कोड नाहीये, म्हणजे आपण याच्यामध्ये बघाल तुम्ही तर बघा, आता BTWI तर पाहिजे, हा गेला, हा देखील गेला, इथे WI दिसत नाही. आता WIBT इथे दिसतंय, WIBT इथे दिसतंय. आता यांच्या सोबत बघा, SA आणि SH राहिलेला. आता SH याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे हा SH वाला काय झाला, कॅन्सल झाला. राहिला काय, SA वाला, म्हणजे जो हाऊसचा जो कोड कन्सिडर केलाय तो SA कोड कन्सिडर केलाय, आणि हे कोड कन्सिडर केल्यामुळे जे उत्तर येईल ते आपलं येईल पर्याय सी. काय उत्तर आलं आपलं? ऑप्शन सी जो आहे तो ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आलं.
ओके, चला मूव करूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 6 जो दिलेला आहे बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये दिस इज नॉट मी ला ARRTSTPT असे लिहिलेलं आहे. नॉट यू बट हिम ला MNWERTQS असे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी अँड यू कमला UMNPT XR असे लिहिलेलं आहे. आणि बट दिस इज हिम ला ARWESTQS असं लिहिलेलं आहे. बघा, आपण हा नवीन प्रश्न आपण सुरुवात करतोय. नवीन प्रश्न याच्यावर आधारित प्रश्न आता आपण बघणार आहोत. प्रश्न असं दिलेला आहे, व्हॉट इज द कोड फॉर मी अकॉर्डिंग टू द गिव्हन कोड लँग्वेज. म्हणजे या दिलेल्या कोड भाषेनुसार, सांकेतिक भाषेनुसार मी या शब्दाचा जो कोड असेल तो काय बनेल असं आपल्याला विचारलं. आता मी हा शब्द बघा, फर्स्ट लाईन मध्ये दिसतोय, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये दिसतोय, फोर्थ मध्ये नाहीये. म्हणजेच फर्स्ट अँड थर्ड लाईन मध्ये तुम्हाला कोड भेटणार आहे, हे शुअर शॉट आहे. फर्स्ट अँड थर्ड लाईन मध्ये कोड भेटणार आहे आपल्याला. मग आता बघा, इथे बघा, AR थर्ड लाईन मध्ये नाहीये, RT नाहीये, ST नाहीये, राहिलं काय PT. म्हणजे PT मीचा कोड झालं काय PT. 100% काय भेटणार आहे आपल्याला, PT हा कोड भेटेल, कारण एकच कोड होता जो दोघांमध्ये कॉमन भेटलेला आहे, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाहीये. चला आता बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय, 7वा प्रश्न असं दिलाय की एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जो MN जो आहे, त्या MN जो आहे तो कशाचा कोड दिलेला आहे. म्हणजे त्याला या ठिकाणी आपण जर बघितलं तर फॉर विच वर्ड द कोड MN स्टँड्स अकॉर्डिंग टू द गिव्हन कोड लँग्वेज. म्हणजे MN जो आहे हा इथे दिसतंय, इथे दिसतंय, फर्स्ट मध्ये नाहीये, थर्ड फोर्थ मध्ये नाहीये, सेकंड अँड थर्ड लाईन मध्ये MN कोड दिसतंय. तो कोणत्या शब्दासाठी वापरलाय ते आपल्याला शोधायचं. आता बघूयात कोणत्या शब्दासाठी वापरलाय तो. अच्छा बघा, इथे नॉट इथे दिसत नाही, यू यू इथे दोन ठिकाणी दिसते बघा, यू यू, बट नाहीये, हिम नाहीये. म्हणजे यू हा शब्द जो आहे पर्याय दुसऱ्यामध्ये दिसला, तर MN हा जो कोड वापरलेला आहे तो यू वर्ड साठी वापरलाय, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. ठीक आहे, चला तर हा झाला आपला 7th क्वेश्चन. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8. बघा, तुमच्याकडून ही जे रिप्लाय आहे ते रिप्लाय येणं गरजेचं आहे. प्रत्येकाने बघा प्रयत्न करा, आपापल्या परीने जी उत्तरं आहेत ती उत्तरं टाकत जा. बघा, आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला XRARUST जे आहे हे कोणत्या शब्दांसाठी वापरण्यात आलेले आहेत ते आपल्याला शोधायचं. ठीक आहे, बघा XR इथे दिसतंय, कुठे इथे दिसतंय, फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाही, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये नाहीये. मग आता इथे बघा रे, मी रिपीट झालेला आहे, अँड कुठे दिसतंय नाही, यू रिपीट झालाय, कम जो आहे, आता बघा अँड फर्स्ट लाईन मध्ये होता का नव्हता, सेकंड मध्ये नव्हता, फोर्थ मध्ये नव्हता. मग अँड आणि कम फर्स्ट मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, लास्ट मध्ये नाहीये. म्हणजे XR जो आहे तो एकतर अँड साठी किंवा कम साठी यूज झालाय असं आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे, पहिला आपण बघितलं अँड किंवा कम. अच्छा, आता नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, नेक्स्ट आपण बघूया. आता नेक्स्ट जर विचार केला, AR इथे दिसते आपल्याला फर्स्ट लाईन मध्ये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये आहे. मग आता या दोघांमध्ये बघा, दिस इथे दिसत, इकडे नाहीये. ठीक आहे, इज आणि इथे जर तुम्ही बघाल तर इज देखील दिसतंय. म्हणजे AR हा एकतर दिस साठी किंवा इज साठी यूज झाल्याचं दिसतंय आपल्याला. तर बघा, दिस आणि दिस दिसतंय, इज इकडे इज नाहीये, नॉट इकडे नाहीये, मी इकडे नाहीये, म्हणजेच दिस और इज साठी दिसतंय. आता बघा डबल डबल कोड भेटलेला आहे, त्यामुळे प्रॉपरली लक्ष द्या. आता बघा यू. अच्छा बघा, इथे नाहीये, इथे नाहीये, या ठिकाणी आपल्याला हा यू दिसतंय. ठीक आहे, अच्छा मग या ठिकाणी एकाच ठिकाणी बघितलं तर बघा, मी रिपीट झालेला आहे, अँड आपण रिपीट झाल्याचं दिसतंय का, अँड नाही दिसत आहे. त्याच्यानंतर यू इकडे आलेला आहे, कॅन्सल. कम कुठे दिसत नाही, म्हणजे अँड किंवा कम साठी हे यूज झालेलं आहे, अँड और कम. ठीक आहे, आणि एसटीचा जर आपण विचार केला तर बघा, हा एसटी इथे दिसला, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये दिसतंय.
आता एस टी फर्स्ट अँड फोर्थ लाईनचा जर आपण विचार केला तर दिस इज आपल्याला दिसते, दिस इज, बरोबर का? म्हणजेच या ठिकाणी इज लिहितोय मी, इथे दिस लिहितोय. म्हणजे जर आपण इथे बघितलं तर याला शफल करू, कम इज अँड दिस, कम इज अँड दिस, कम इज अँड दिस, हे जे आहेत हे या ठिकाणी 100% याचं उत्तर असणार आहे. कारण बघा प्रत्येक असा कोड भेटला ज्याचं या ठिकाणी काय झालेलं आहे रिपीट, म्हणजेच काय तर बघा जसं एक्सआर चे 2 वर्ड आहेत, AR चे 2 वर्ड आहेत, यू चे 2 वर्ड आहेत, एसटी चे 2 वर्ड आहेत, हे दोघे रिपीट झालेत आणि हे दोघे रिपीट झाले. अँड कम दिस इज म्हणजेच कम इज अँड दिस. बघा आता अँड दिस इज कम, दिस इथे फर्स्ट लाईन मध्ये. ओके, त्यामुळे जो फर्स्ट पर्याय जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपला 100% आपल्याला उत्तर आहे हे आपल्याला इथे दिसत. ठीक आहे, शॉर्ट शॉर्ट आपलं करेक्ट उत्तर आहे. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 9 आपल्याला असं दिलेलं आहे बघा, इन अ सर्टेन कोड लँग्वेज, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये दिस इज नॉट मी ला ARRTSTPT असं लिहिलेलं आहे. नॉट यू बट हिम ला MNWERTQS असं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता विचारले काय, कोड फॉर बट दिस इज माय इज रिटन ॲज STWXARQS, देन फाइंड द कोड फॉर हिम. हिम या शब्दाचा कोड काय असेल? अच्छा लक्ष देऊन ऐका. आता हिम जो शब्द आहे त्याचा कोड विचारलाय, तर दिस इज नॉट मी गेलं, इथे हिम वर्ड दिसला, इकडे नाहीये, इथे हिम वर्ड दिसतंय. आता या 2 लाईन मध्ये बघा तुम्हाला MN इकडे दिसत नाही, व्ही दिसतंय, इथे दिसतंय, दिसतंय एस टी आर टी, आर टी इकडे नाहीये, QS QS इकडे नाही दिसत, इथे नाही दिसत, इथे दिसतंय. चला म्हणजेच काय झालं, WE किंवा QS. आता यांच्यापैकी तुम्ही जर बघाल तर बट दिस इज मायला, बट दिस इज मायला STWXARQS दिलंय, हा QS हा QS कॅन्सल झाला, उरलं काय WE WE. म्हणजेच काय झालं रे, पर्याय बी जो आहे तो पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी हे आपलं फिक्स आणि करेक्ट ॲक्युरेट आन्सर आहे आपला बी. ठीक आहे, चल पुढील प्रश्न. आता 10वा प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न काय दिले गेले ते समजून घेऊयात. बघा आता दिले असं, दिस इज, बघा इथे व्हॉट कुड बी द बेस्ट पॉसिबल कोड फॉर अँड दिस इज हाऊ, अँड दिस इज हाऊ. अच्छा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल मगाशी, अँड दिस इज ला आपण बघा कोड शोधला होता बघा, अँड दिस इज म्हणजेच XRARST. आपण इथे मागे येऊ, XRARST अँड दिस इज यांचे हे कोड आहेत, हे आपल्याला माहिती पडलं. ठीक आहे, अच्छा हाऊ या शब्दाचा कोड आपण शोधू आणि मग फायनल उत्तरावर आपण पोहोचू शकू. बघा आता काय झालं, बघा काय झालं बघूयात. आता हाऊ वर्ड इथे फर्स्ट लाईन मध्ये नव्हता, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाहीये. बघा इथे 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 नाहीये, म्हणजे हाऊ वर्ड जो आहे तो बाहेरचा वर्ड घेतलेला आहे. कारण 1 2 3 4 चारही लाईन बघितल्या तर त्यात नाहीये. म्हणजेच तो कोड जो त्यांच्यासोबत यांच्यासोबत जो कोड असला पाहिजे हाऊ साठीचा, तो या सर्व जे 16 जे कोड्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त असला पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि तर आपण फायनल उत्तरावर पोहोचू. मग आता बघा XRARST तर आपल्याकडे फिक्स आहे, इथे XR नाहीच आहे, XRARST पाहिजे होता, परंतु व्ही तर आपल्याला यूज झालेला कोड आला, कॅन्सल केला आपण, त्याला ए बी पर्याय गेला. आता XR इथे दिसत नाही, कॅन्सल झाला, इथे XR दिसतंय, AR दिसतंय, ST दिसतंय. आता PT हा नवीन कोड असेल तर हे उत्तर येईल, अदरवाइज मोर दॅन वन ऑप्शन, अच्छा मोर दॅन वन ऑप्शन करेक्ट नाहीच आहे, म्हणजे शुअर शॉट आपलं उत्तर आहे काय, पर्याय डी. डी आपलं करेक्ट उत्तर आहे. म्हणजेच बघा PT इथे तुम्हाला, अच्छा PT दिसत नाहीये, PT इथे आलंय ना, PT आलंय इथे, म्हणजे हे तर होणार नाही, म्हणजे हे होणार नाही. अच्छा इथे थोडीशी गडबड दिसते या प्रश्नामध्ये, कारण बघा आपल्याला XRARST हे आपल्याला फिक्स भेटलं होतं, आपण इथे बघितलं ना, अँड दिस इज XRARST हे आपल्याला फिक्स भेटलं होतं. अच्छा
अँडचा कोड वायू देखील होऊ शकतो. एक मिनिट मागे येतो मी जरा. अँडचा कोड एक्सआर किंवा वायू होऊ शकतो. तर त्याच्यामुळे एक्सआर किंवा वायू हे अँडचं कोड ठेवू आपण. ठीक आहे. मग आता याच्या हिशोबाने आपण थोडस विचार करावं लागेल की ARST थोडस मी पुन्हा रिचेक करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. एक छोटीशी गडबड आपल्याकडून झाली होती की बाबा रे यांचा कोड तर हे येईल. दिस इजचा ARST बघा. दिस इज जो होता दिस इज ARST फिक्स आहे. दिस इजचा ARST हे फिक्स झालंय. परंतु यांच्या सोबत एक्सआर किंवा वायू पाहिजे आणि हाऊस साठी नवीन कोड पाहिजे. हे आपल्या आता माइंड मध्ये फिट झालं. आता बघा काय झालं. ARST इथे दिसतंय. ठीक आहे. ARST इथेही दिसतंय, ARST इथे दिसतंय आणि ARST इथेही दिसतंय. चला आता हे झालं. आता यांच्यापैकी एक्सआर वायू बघा. वायू इथे दिसतंय, वायू इथे दिसतंय, एक्सआर इथे दिसतंय, एक्सआर इथे दिसतंय. चला आता हे देखील फायनल झालं बघा. पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथा एक्सआर वायू हे दिसतंय. म्हणजे अँड दिस इज आहेत. हाऊस साठी नवीन कोड पाहिजे. हाऊस साठी नवीन कोड पाहिजे. आता पीएम इथे नाहीये, पीएम इथे नाहीये, इथेही नाहीये, इथेही नाही. म्हणजे हा न्यू दिसतोय, म्हणजे हा कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. आता मोर दॅन वन ऑप्शन करेक्ट दिलंय म्हणजे आपल्याला चेक करावं लागेल. ठीक आहे. आपण डायरेक्टली पहिलाच सिलेक्ट करून पुढे गेलो तर गडबड होऊ शकते. अच्छा बघा. वी रिपीट झालंय, कॅन्सल झाला आपला. पीटी ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे तो कॅन्सल होईल. आणि एम एन इथे आहे म्हणजे MN वाला कॅन्सल होईल. म्हणजे फिक्स झालं आता उत्तर की सर पहिलाच पर्याय उत्तराला मोर दॅन वन ऑप्शन करेक्ट नाहीये. उत्तर येईल आपलं फर्स्ट ऑप्शन. बघा थोडस ना हा वेगळ्या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला होता. तर बघा हे जे प्रश्न आपण बघितलेत या प्रश्नावरून तुम्हाला सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचे जे प्रश्न आहेत ते कसं सोडवायचं हे पूर्णपणे समजलं असेल. आणखी थोडं सराव करू म्हणजेच एकदम माइंड मध्ये फिट होऊन जाईल आणि पूर्णपणे या गोष्टी ज्या आहेत त्या माइंड मध्ये सेट होऊन जातील. कुठलीही परीक्षा असू द्या सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न जेव्हा जेव्हा तुम्हाला येतील ते प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. ओके. बघा आणखी तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये जे जे कोणी तयारी करत असतील मास्टर रिझनिंग बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. या बॅच बद्दल ती माहिती जरूर द्या. सुपर स्टडी कॉर्नर ऍप जो आहे आपला तो ऍप डाउनलोड करून त्यांना ही जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन करायला सांगू शकता. डेफिनेटली त्यांनाही फायदा नक्कीच होईल. ओके. चला आता बघा. व्हॉट इज द कोड फॉर माउंटेन. माउंटेन या शब्दाचा जो कोड आहे तो माउंटेन शब्दाचा कोड खालीलपैकी काय आहे. ट्रिप टुवर्ड्स माउंटेन हिल्सला जू ना मी पो असं दिलेलं आहे. बघा माउंटेन फर्स्ट लाईन मध्ये दिसलं, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये दिसते माउंटेन, फोर्थ मध्ये दिसते. आता तिन्ही ठिकाणी बघा JU इथे नाहीये, NA इथे दिसते, इथे नाहीये, MI इथे नाहीये. राहिलं काय. एकच उरलं काय. PO 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 उरलेला आहे. म्हणजेच पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. काय. ऑप्शन बी हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. ऑप्शन बी. चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. ठीक आहे. फाइंड द कोड फॉर स्लो राईज. स्लो राईज. स्लो राईज या शब्दाचा कोड काय आहे. आता बघा. आता तुम्हाला स्लो इथे दिसत नाही, राईज इथे दिसत नाही. राईज इथे दिसतंय, राईज नाही इथे दिसते, इथे दिसते. ठीक आहे. म्हणजे दोन ठिकाणी राईज हा शब्द दिसला. आता दोन ठिकाणी राईज शब्द दिसला. आता GI इकडे आहे, इथे आहे, बाकी ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे. आणखी MI इकडे नाही आहे, JU इथे आहे, इकडे आले, रिपीट कॅन्सल. V इकडे नाही. म्हणजे GI फिक्स आहे. राईटचा कोड GI आहे. आता स्लोचा कोड काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. फर्स्ट मध्ये स्लो नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, तर फोर्थ लाईन मध्ये मात्र स्लो आपल्याला दिसतंय. तर याच्यामध्ये बघा रे YB फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये नाहीये म्हणजे YB त्याचा कोड होऊ शकतो. JU रिपीट झालंय, GI ऑलरेडी आपण रिपीट झाल्याच इथे बघतोय. ठीक आहे. PO ऑलरेडी कशाचा तरी कोड आपण बघितला होता म्हणजे YB GI पर्याय C जे आहे ते पर्याय C आपलं उत्तर आहे. YBGI. ठीक आहे. आणखी पुढे जाऊयात. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 13. आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेत
बघा कोड फॉर ट्रिप जे आहे ते काय असेल ते सांगायचं आहे. ट्रिपचा कोड काय येईल? ट्रिप जो शब्द आहे, या ट्रिप शब्दाचा जो कोड येणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो, ट्रिप शब्दाचा कोड खालील पैकी काय असेल असं विचारलंय. तर बघा ट्रिप हा वर्ड इथे दिसला आपल्याला, ट्रिप इकडे नाहीये, ट्रिप इथे दिसते आपल्याला, ट्रिप इकडे नाहीये. म्हणजे इथे फर्स्ट अँड थर्ड लाईन मध्ये जो ट्रिप शब्द भेटलेला आहे, तर बघा JU इथे नाहीये, NA इथे दिसतंय, MI नाहीये, PO ऑलरेडी 3 ठिकाणी आहे, त्यामुळे कॅन्सल. म्हणजेच काय झालं रे, NA फर्स्ट लाईन मध्ये दिसतंय, NA उत्तर आलं आपलं NA, जे की फर्स्ट लाईन मध्ये दिसतंय. आणखी 2 प्रश्न बघू, म्हणजे हे 15 प्रश्न होतील आणि पूर्णपणे जो एक पार्ट जो आहे सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचा तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ओके, चला आता बघा रे, फाइंड द कोड फॉर राईज माउंटेन. आता राईजचं कोड आपण GI बघितलं होतं, GI इथे भेटलं होतं राईजचं कोड, ठीक आहे. आणि माउंटेनचा कोड जो होता तो आपल्याला PO भेटला होता, म्हणजे GI PO हे आपल्याकडे भेटतंय. GI PO फर्स्ट सेकंड तर नाहीच आहे, उत्तर काय आलं GI PO, पर्याय डी आपला आलं, पर्याय डी, ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 15 आपल्याला दिलेला आहे, कोड FU स्टँड्स फॉर विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे जो FU जो आहे तो FU खालील पैकी कशाचा कोड आहे हे आपल्याला विचार. जे FU जे आहे ते कशाचा कोड आहे तर ते पाहूयात आपण. आता FU फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड लाईन मध्ये नाहीये, थर्ड लाईन मध्ये दिसतंय FU. फर्स्ट सेकंड अँड फोर्थ लाईन मध्ये FU नाहीये, मग थर्ड लाईन मध्ये दिसलं आपल्याला. कोणत्या? थर्ड लाईन मध्ये आपल्याला FU दिसलं बघा. फर्स्ट सेकंड अँड फोर्थ लाईन मध्ये नाहीये, थर्ड लाईन मध्ये आपल्याला काय भेटलं? FU भेटला थर्ड लाईन मध्ये, बरोबर. अच्छा बघा, आता थर्ड लाईन मध्ये FU आहे. आता रिव्हर रिपीट झालेला आहे, ट्रिप रिपीट झालेला आहे, माउंटेन रिपीट झालेलं आहे, मग राहिलं काय? राफ्टिंग राहिलं, म्हणजेच पर्याय C आपलं उत्तर आलं. उत्तर येते आपला पर्याय C. तर बघा एक टाइप जो होता, आपण 4 टाइप आपल्याला बघायचे आहेत. लेटर कोडिंग, नंबर कोडिंग आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. कंडिशनल कोडिंग डिकोडिंग नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक टाइप आपण पूर्णपणे इथे आपला कव्हर केलेला आहे. आता वर्ड बेस जे प्रश्न असतात ते कसे असतात ते आपण बघायला सुरुवात करू. बघा हे 16, 17, 18, 19 आणि 20. बघा हा 19वा प्रश्न आणि हा 20वा प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी मी देतोय, ते तुम्ही जरूर सॉल्व करा. आता बघा वर्ड बेस कोडिंग डिकोडिंग जे आहेत, आता हे एकदम सोपा पार्ट आहे. सोप्या पार्टला आपण सुरुवात करूयात. वर्ड बेस कोडिंग डिकोडिंग जे सरळ सेवा परीक्षा होतात, त्या सरळ सेवा परीक्षामध्ये या टाइपचे प्रश्न विचारले जातात आणि सोपे असतात. MPSC ला असे प्रश्न विचारले जातात, सरळ सेवा भरतीलाही असे प्रश्न विचारले जातात, रेल्वे एक्झाम्सलाही असे प्रश्न विचारले जातात, CHSL लाही असे प्रश्न विचारले जातात, SSC मध्येही असे प्रश्न विचारले जातात. तर ते आपल्याला जमले पाहिजेत. आता बघा प्रश्न काय दिले बघा. पांढऱ्याला निळा, निळाला लाल, लालला पिवळा, पिवळ्याला हिरवा, हिरव्याला काळा आणि काळ्याला जांभळा म्हटलंय, तर जांभळ्याला केशरी म्हटलंय. तर मानवी रक्ताचा रंग कसा असेल? आता मानवी रक्ताचा रंग जो आहे तो लाल आहे, बरोबर. आपण परंतु जीके चे प्रश्न सोडवतोय का नाही, मग लाल रंग जो आहे त्या लालला काय म्हटलंय ते आपल्याला उत्तर म्हणून निवडावं लागेल, ठीक आहे. अच्छा बघा, लाल जे आहे ते उत्तर द्यायचं नाहीये, मानवी रक्ताचा रंग लाल. तर लालचं काय दिले बघा, लाल जो रंग आहे त्या लाल रंगाला म्हटलेला आहे पिवळा रंग. काय म्हटलंय? पिवळा रंग. म्हणजे पिवळा कुठे दिसतंय? पर्याय E दिसतंय, येलो रंग. आपलं आलं उत्तर ऑप्शन E. बघ किती सोपं आहे, ठीक आहे. तर या पद्धतीचे काही प्रश्न आपण करू, म्हणजेच हे फायनल होऊन जाईल. आपले 2 टाइप जे आहे ते पूर्ण होतील. चला आता सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन नंबर 2 असं दिलंय आपल्याला की जर मोटारसायकलला बसला टॅक्सी, टॅक्सीला ट्रेन म्हणतात आणि ट्रेनला विमान म्हणतात, विमानला स्कूटर म्हणतात, तर आपण एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी काय वापरणार? अच्छा बघा, आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जायचं तर विमानाने आपण प्रवास करतोय, विमानाने प्रवास करतोय. मग विमानाला काय म्हटलेलं आहे? तर बघा आता विमान जे आहे ते विमानला म्हटलेलं आहे इथे स्कूटर. विमानला म्हटलेलं आहे काय? स्कूटर म्हटलेलं आहे. तर उत्तर जे येणार आहे ते आपलं उत्तर येणार आहे पहिला पर्याय स्कूटर जे आहे ते फर्स्ट ऑप्शन स्कूटर आपलं करेक्ट उत्तर आहे. फर्स्ट ऑप्शन स्कूटर जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे, ठीक आहे. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 3, जर पाऊस म्हणजे पाणी असेल, पाणी म्हणजे रस्ता असेल, रस्ता म्हणजे ढग असेल, ढग म्हणजे आकाश असेल, आकाश म्हणजे समुद्र असेल, तर समुद्र म्हणजे मार्ग असेल, तर विमाने कोठे उडतात? आता विमाने जे आहे ते आकाशात उडणार आहेत, एवढं तर आपल्याला माहिती आहे. बरोबर, विमाने जे आहे ते आकाशात उडणार. ठीक आहे. अच्छा, विमाने आकाशात उडणार आहेत. मग आता जर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे इथे लक्षात ठेवा, तुम्ही जर असं विचार केला की बाबा रे आकाश म्हणजे समुद्र आणि समुद्र उत्तर दिलं, तर हे उत्तर मात्र चुकीचं येईल. आता त्याच्या मागचं कारण सांगतो बघा. जिथे जिथे म्हणजे वर्ड दिसेल, त्या म्हणजे वर्ड मध्ये आपल्याला बॅकवर्ड जायचं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला कुठे जायचंय? बॅकवर्ड जायचं. अच्छा, आता बघा, बॅकवर्ड जायचंय आपल्याला आणि उत्तर काढायचं. मग बॅकवर्ड गेलो तर बॅकवर्ड मग आता काय होईल रे? आता आकाश आपलं उत्तर आहे की विमाने उडतात आकाशामध्ये. मग काय म्हणजे आकाश हे आपण प्रश्न विचारा. काय म्हणजे आकाश? आपल्याला दिलंय की ढग म्हणजे आकाश. काय दिले बघा? ढग म्हणजे आकाश. म्हणजे ढग आपण उत्तर देतोय. आणि ढग कुठे दिसते? पर्याय डी हे आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा. बाकी ठिकाणी हे सी कधी उत्तर आलं असं, हे कधी उत्तर आलं असतं असं म्हणतात, असं लिहितात, असं म्हटलं जातंय. असे जे शब्द असतात लिहितात, असं याला ओळखतात, असं म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. या केस मध्ये तुम्ही आकाश म्हणजे समुद्र, आकाश, आकाशला समुद्र म्हणून ओळखले जाते. आकाशला समुद्र असे लिहितात, आकाशला समुद्र असं म्हणतात, आकाशला समुद्र म्हटलं जाते. अशा केसमध्ये समुद्र उत्तर आलं असतं, परंतु या केसमध्ये ढग उत्तर येईल. तर हे फक्त माइंड मध्ये सेट करून ठेवा. जिथे म्हणजे वर्ड दिसेल तिथे आपल्याला बॅकवर्ड जायचे, बाकी शब्दांमध्ये आपल्याला फॉरवर्ड जायचं. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. काय दिले बघा? सीताफळाला आंबा म्हटलंय, आंब्याला आवळा म्हटलंय, आवळ्याला पेरू म्हटलंय, पेरूला लिंबू म्हटलंय, लिंबूला फणस म्हटलंय, फणसाला केळी म्हटले. आता असं म्हटलं असताना फळांचा राजा कोण? आता फळांचा राजा जो आहे तो फळांचा राजा आहे आंबा. आणि मग आंब्याला काय म्हटलंय? आंब्याला म्हटलंय आवळा. म्हणजे जे उत्तर येईल ते काय येईल? आवळा. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर आहे. एकदम इझी टॉपिक, एकदम इझी पार्ट आहे हा, आपल्याला बघायला भेटलेला आहे. चला आता पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक जो 5वा दिलेला आहे, तर 5वा प्रश्न आपल्याला असं दिलाय, धूळला हवा, हवेला अग्नी, अग्नीला पाणी, पाणीला रंग, रंगला पाऊस आणि पाऊसला धूळ म्हणतात. तर मग मासे कोठे पोहतात? असं मासे पोहणार आहेत पाण्यामध्ये. मासे कुठे पोहतात? पाण्यामध्ये. मग पाणीला काय म्हटलंय? पाणीला रंग म्हटलंय. तर पाण्याला रंग म्हटलंय तर रंग कुठे दिसतंय? पर्याय सी दिसतंय. रंग, पर्याय सी आपला अचूक उत्तर आहे. काय उत्तर आलं आपलं? पर्याय सी, रंग हे करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. जर कागदाला लाकूड म्हटलंय, लाकडाला स्ट्रॉ म्हटलंय, स्ट्रॉला गवत म्हटलंय, गवताला रबर म्हटलंय आणि रबराला कापड म्हटलंय, तर मग टेबल जो आहे तो टेबल कशापासून बनवाल? टेबल जो आहे, टेबल, तो टेबल कशापासून बनवाल असं आपल्याला या ठिकाणी विचारलं. टेबल कशापासून बनवाल? आता टेबल बनवला जाईल या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे लाकूड जे आहे लाकडापासून बनवलं जाईल. लाकडाला काय म्हटलंय? लाकडाला स्ट्रॉ म्हटलेलं आहे. लाकडाला स्ट्रॉ म्हटलेलं आहे, तर उत्तर जे येणार आहे ते आपलं उत्तर येणार आहे पर्याय सी, स्ट्रॉ हे आपलं उत्तर येईल. ओके. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, क्वेश्चन नंबर 7. जर खोडरबरला बॉक्स म्हटलं, बॉक्सला पेन्सिल म्हटलं, पेन्सिलला शार्पनर म्हटलं आणि शार्पनरला बॅग म्हणतात, तर मग मुले जी आहे ते कशाने लिहितील? आता मुले लिहिणार आहेत पेन्सिलने, बरोबर. आणि पेन्सिलला काय म्हटलंय? पेन्सिलला म्हटलंय शार्पनर. पेन्सिलला म्हटलंय शार्पनर, तर उत्तर येईल आपला पर्याय डी, शार्पनर हे आपलं करेक्ट उत्तर आहे. आणखी 3 प्रश्न बघू. 10 प्रश्न झाले की बाबा तुम्हाला पूर्णपणे आयडिया तर आता आलेलीच आहे की कधी फॉरवर्ड जातात, कधी बॅकवर्ड जातात, या गोष्टी आता तुम्हाला समजलेल्या आहेत. जसं की बघा, मीन्स दिसलं, मीन्स म्हणजे
मिसचा अर्थ काय? म्हणजे म्हणजे दिसतं तुम्हाला बॅकवर्ड जायचं. आता तुम्ही इथे मिस्टेक होणार नाही तुमच्याकडून, कारण तुम्हाला हे क्लिअरली झालेलं आहे. बघा हे 100% क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. तुम्ही काय करणार आता? बॅकवर्डच जाणार. म्हणजे आता बघा इथे काय विचारलं की बाबा रे दुधाचा रंग काय असेल? आता दुधाचा रंग आहे पांढरा. मग तुम्ही पांढऱ्याला काय म्हणतात असं दिलं लिहाल का? नाही. तुम्ही काय कराल? बॅकवर्ड जा. फॉरवर्ड गेलात तर मग चुकीचं होईल, बॅकवर्ड गेलं तर बरोबर येईल. आता बघा तुम्हाला माहितीये, आता बघा इथे तुमचं जे उत्तर येईल ते काय येईल? बॅकवर्ड जाणार. हिरवा उत्तर येईल, हिरवा. ठीक आहे. हिरवा म्हणजे पांढरा दिले ना, मग आपण पांढऱ्याला काय म्हणजे पांढरा असं विचारलं तर हिरवा म्हणजे पांढरा, म्हणजेच उत्तर येईल हिरवा. बॅकवर्ड गेलो आपण. आणि जर तुम्ही या केसमध्ये इतर केसमध्ये तुम्ही पांढरा म्हणजे पिवळा हे उत्तर आपण निवडलं असतं, परंतु इथे मात्र पिवळा उत्तर येणार नाहीये. सेट करणं गरजेचं आहे. चला आणखी पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न असं दिलेला आहे, जर जर पृथ्वीला पाणी म्हणून ओळखले जात आहे, पाणी हे आकाश म्हणून ओळखले जात आहे, आकाश हे झाड म्हणून ओळखले जाते, झाडला छाया म्हणून ओळखले जाते, छायाला फळ असं ओळखलं जात आहे, फळ हे कागद म्हणून ओळखले जात आहे, तर मग मासे जे आहे ते मासे कोठे पोहतात? मासे जे आहे ते मासे कोठे पोहतात? ओके, तर मासे हे पोहणार पाण्यामध्येच. आता पाण्यामध्ये पोहणार, मग पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते, म्हणजेच उत्तर काय येणार आहे की आकाश. पर्याय बी, ऑप्शन बी हे आपलं उत्तर येईल. आणि एक शेवटचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न असं दिलेला आहे, जर गवताला लाकूड म्हटलंय, सॉरी, जर कागदाला लाकूड म्हटलंय, लाकडाला लोखंड म्हटलंय, लोखंडाला गवत म्हटलंय आणि गवताला रबर म्हटलंय आणि रबराला सोने म्हटलंय, तर म्हैस काय खाते? आता म्हैस खाणार आहे यांच्यापैकी गवत खाणार आहे. म्हैस काय खाणार आहे यांच्यापैकी? गवत खाते. मग गवत खाते, गवताला काय म्हटलंय? गवताला म्हटलेलं आहे रबर. मग गवताला रबर म्हटलंय तर पर्याय डी जे आहे ते पर्याय डी रबर हे आपलं अचूक उत्तर आहे. उत्तर काय आलं? पर्याय डी रबर. ऑप्शन डी हे करेक्ट उत्तर आहे, फायनल आन्सर आहे. ओके, चल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही आजचं सेशन जे आहे ते सेशन एन्जॉय केलं असेल आणि बेस्ट असं नॉलेज जे आहे ते तुम्हाला भेटत राहणार आहे. मास्टर रिझनिंग बॅच मध्ये तुम्हाला डेफिनेटली मी रिझनिंग मध्ये मास्टर बनवणार म्हणजे बनवणार. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कल मध्येही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ठिकाणी माहिती भेटेल की मास्टर रिझनिंग बॅच मध्ये काय काय गोष्टी शिकवल्या जात आहेत. ओके, चला तर थांबूया तिथेच. जे विद्यार्थी नवीन असतील बघा, सुपर स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आपलं जे ॲप आहे सुपर स्टडी कॉर्नर ते ॲप देखील जरूर डाउनलोड करा. ओके, थांबूया तिथेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.